नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. शिवपुराणानुसार श्रावण प्रदोष व्रताचे आणि तुमचे नशीब बदलून जातील असे चमत्कारी तोडगे. नंबर 1. श्रावण महिन्यात प्रदोष व्रत पाळल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. नंबर 2. श्रावण महिन्यात केलेल्या प्रदोष व्रताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामुळे अकाल मृत्यूचे भय दूर होते. नंबर 3. व्रताचा दिवस चंद्रदोष दूर करण्यासाठी देखील शुभ मानला जातो. या दिवशी भोलेनाथासोबतच चंद्राचीही पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने पत्रिकेतील चंद्राची स्थिती मजबूत होते. या दिवशी चंद्राची पूजा करणे फलदायी मानले जाते. श्रावणाचे प्रदोष व्रत पाळल्यास नकारात्मक परिणाम टाळता येतात. नंबर 4. प्रदोष काळात या व्रताची पूजा करणे नेहमी शुभ मानले जाते. दिवस आणि रात्रीच्या भेटीच्या वेळेला प्रदोष काल म्हणतात. या दिवशी व्रत पाळल्यास माणसाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. नंबर 5. या दिवशी उपासना केल्याने सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. नंबर 6. प्रदोष व्रत पाळल्याने चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे प्रदोष व्रत पाळल्याने मनाची चंचलता दूर होऊन मन शांत राहते. नंबर 7. प्रदोष व्रताचे महत्त्व. प्रदोष व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा केल्याने चंद्रदेवासह भोलेनाथ प्रसन्न होतात आणि व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात. प्रदोष व्रत पाळल्याने मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. या दिवशी शिवाची पूजा केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते आणि सर्व संकटे दूर होतात. या व्रताचे महत्त्व सर्वप्रथम भगवान शंकराने माता सतीला सांगितले होते. नंबर 8. प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपूजा करावी. प्रदोष व्रताची पूजा विशेषतः सायंकाळी प्रदोष काळात केली जाते. यानुसार सायंकाळी पुन्हा स्नान करून शिवमंदिरात जावे. यासाठी अनवाणी घरातून बाहेर पडा आणि शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी घरातूनच जल घेऊन जा. मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करा. देवाला नमस्कार करून मंदिरात शिवमंत्राचा 108 वेळा जप करा. या दिवशी दिवसभर फक्त फळांचे सेवन करा. संध्याकाळी शिवमंत्राचा जप करत पूजा आणि आरती करा. दुसऱ्या दिवशी अन्न आणि वस्त्र दान करा. नंतर व्रत पारायण करावा. नंबर 9. सर्व मनोकामना पूर्तीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला जल अर्पण करा. यावेळी घरातूनच पाणी घेऊन जावे. पूजेदरम्यान नमः शिवाय या मंत्राचा 11 माळ जप करा. नंबर 10. मुलांच्या सुखासाठी प्रदोष काळात भगवान शंकराला खीर अर्पण करा. तसेच तुपाचे 9 दिवे लावून ओम शंकराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते. नंबर 11. आर्थिक चणचण दूर होत धनलाभासाठी भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करा. यानंतर जल अर्पण करा. दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राची 11 माळ जपा. असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते. नंबर 12. सुदृढ आरोग्यासाठी प्रथम शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करा. यानंतर जल अर्पण करत ओम जून 6 माम पालय पालय या मंत्राचा 11 माळ जप करावा. नंबर 13. अनेकांना विवाह जुळवताना अडचणींचा सामना करावा लागतो. लवकरात लवकर विवाह व्हावा यासाठी भगवान शंकराला अत्तर आणि जल अर्पण करा. यावेळी केवड्याच्या सुगंधाचे अत्तर अर्पण करणे टाळावे. दरम्यान ओम पार्वतीपते नमः या मंत्राची 11 माळ जप करा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.